ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। दादरच्या कबूतरखान्याचा वाद हा विकोपाला गेला आहे। कोर्टाने स्थगिती दिलेली आहे की कबुतरांना धान्य टाकण्यासाठी। तुम्ही पाहू शकता मी आता आहे दादरच्या कबूतरखान्यावरती। आता मात्र महानगरपालिकेने हा कबूतरखाना हा जो आहे हा ताडपत्री लावून बंद करण्यात आला होता। मात्र काही जे जैन बांधव आहेत त्यांनी त्या ताडपत्री थोडं मोठं आंदोलन केलं होतं। त्यानंतर कोर्टाने पुन्हा एकदा सांगितलं ती जी बंदी होती धान्य टाकायची ती कायम ठेवली आहे। आणि आता मात्र जे जैन समाज आहे तो सुद्धा थोडा त्या संदर्भात आता आक्रमक झालेला आहे आणि त्या नवी शक्कल जी लढवली आहे ती म्हणजे 4 व्हीलरवरती ट्रे ठेवून धान्य कबुतरांना धान्य देण्याचा। दुसरी गोष्ट जर पाहायला गेलं तर उच्च न्यायालयात जर कबूतरखान्यासंदर्भात गुरुवारी सुनावणी झाली आणि यावेळी न्यायालयाने कबूतरखान्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका असल्याचं सांगत कबुतराने बंदीचा निर्णय जो आहे तो कायम ठेवला होता। न्यायालय म्हणाले होतं की कबुतरांसाठी पर्यायी जागेचा विचार केला जाऊ शकतो, पण कबूतरखान्याच्या आजूबाजूने जे हजारो लोक ही जात येत असतात आणि त्यांच्या आरोग्याचा जो प्रश्न आहे तो कोर्टाने तो हायलाईट केला होता। आणि या संदर्भात या सगळ्या प्रश्नाला कुठलाही वेगळा रंग देण्याची गरज नसल्याचं सुद्धा कोर्टाने सांगितलं होतं। आणि कोर्टाने असं म्हटलं होतं की आमच्यासाठी नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं आहे। कबूतरखान्यावर बंदीचा जो आधीचा निर्णय होता तो कोर्टाने कायम ठेवला आहे। आणि असंच आता कोर्टाने कबूतराला खाणं आणि जे पाणी देण्याचा जो निर्णय होता तो कायम ठेवला आहे। आता जर पाहायला गेलं तर आता ही जी कबूतरखान्यावरती जी आहे ती इकडे तिकडे जी स्थलांतरित झालेली आहे। जर तुम्ही पाहू शकता इथे जे आजूबाजूला घरं असे आहेत त्या ठिकाणी ती कबूतर बसतानाचं चित्र इथं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता त्यांना धान्य टाकणं जे बंद केलेलं असताना आता मात्र कबूतरांचा जो इथला जो कबूतरखान्यावरती जे एकत्र येत होते जे लोक खाणं देत होते ते आता बंद केल्यामुळे कबूतर मात्र आता इकडे तिकडे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेशसह मी वैभव घाग, TV9 मराठी, दादर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।